कोल्हापूरमध्ये बोगस मतदानावरून गोंधळ झालेला दिसतोय। प्रिन्सेस पद्मराजे हायस्कूल इथल्या मतदानाच्या केंद्रावरती बोगस मतदान केल्याचा आरोप होताना दिसतोय। शिंदेच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय, तर मतदानाची प्रक्रिया ही काही वेळासाठी बंद सुद्धा पाडली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत। शेखर, नेमकं काय झालंय? बोगस मतदान केलं जातंय असा आरोप केला जातोय। यामिनी अगदी बरोबर आहे। कोल्हापुरातल्या खरतर प्रिन्सेस पद्मराजे हायस्कूल येथे एका मतदान केंद्रावरील हा सगळा प्रकार आहे। एक पोलिंग एजंट याच मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी गेला होता, मात्र त्याचं मतदान जे आहे ते यापूर्वीच अनोळखी व्यक्तीकडून करण्यात आले गेले अशा पद्धतीची माहिती संबंधित व्यक्तीला कळाली आणि त्यानंतर खरतर या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। अशा प्रकारे एखाद्या मतदाराचं मतदान आधी कसं होऊ शकतं असा देखील जाब विचारत या अधिकाऱ्यांवरतीच कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी या कार्यकर्त्यांनी केली। शिवाय मतदान अशा पद्धतीने होत असेल तर हे मतदानच या ठिकाणी बंद करा असंही त्यांनी या ठिकाणी म्हटल्यानंतर काही काळ गोंधळाचं वातावरण या मतदान केंद्रावरती पाहायला मिळालं। मात्र वेळीच या ठिकाणी पुन्हा एकदा संबंधित व्यक्तीला मतदान करण्यासाठी अधिकार दिला, त्यानंतर हा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी थांबला। मात्र काही काळ या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती बघायला मिळाली होती। मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत झालेली आहे। यावेळी अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या अपडेटसाठी।